नमस्कार, मी परमदास जाधव. देशांतर्गत फ्युचर मार्केटमध्ये सोने आणि चांदी दरात या आठवड्यात लक्षणीय वाढ झालेली दिसून आलेली आहे. MCXच्या आकडेवारीनुसार मागील आठवड्याच्या अखेरच्या दिवशी सोने प्रति 10 ग्रॅम 1,49,650 रुपयांवर बंद झालेलं होतं. तर चांदी प्रति किलो 2,32,600 रुपयांवर स्थिरावलेलं होतं. मात्र या आठवड्यात सोने रुपये सुमारे 3,000 रुपयांनी तर चांदी तब्बल 10,500 रुपयांनी महागलेली आहे. आज 12 एप्रिल रोजी दिल्ली, मुंबई आणि कोलकाता यामध्ये 10 ग्रॅम चांदीचा दर 2,600 रुपये आहे. तर 100 ग्रॅम चांदीच्या खरेदीसाठी ग्राहकांना 26,000 रुपये मोजावे लागतात. तर चेन्नई येथे 10 ग्रॅम चांदीचा दर हा 26,500 रुपये आहे. तर भारतामध्ये सोने आणि चांदीचे हे केवळ गुंतवणुकीचे साधन नसून ते भावनांशी घट्ट जोडलेले आहेत. लग्न समारंभामध्ये आणि सण, उत्सव किंवा विशेष प्रसंगी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. अनेक कुटुंबासाठी सोने हे सुरक्षिततेचे किंवा विश्वासाचे प्रतीक आहे. आर्थिक अडचणीच्या काळात सोने उपयोगी पडते, तर समृद्धीच्या काळात हे प्रतिष्ठेचे चिन्ह मानले जाते. आणि यामुळे भारतात सोने चांदीचे हे केवळ मौल्यवान धातू नसून लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला आहे. तर सोने हे शुद्ध 24 कॅरेट असते, तर अत्यंत मऊ असते. त्यामुळे ते सहज वाळू शकते किंवा तुटू शकते. म्हणूनच 24 कॅरेटचे दागिने रोज वापरण्यासाठी योग्य मानले जात नाही. तर 14 कॅरेट हे सोने जास्त मजबूत आणि टिकाऊ असते आणि त्यामुळे अंगठ्या किंवा साखळी यासारख्या रोज वापरल्या जाणाऱ्या दागिन्यांमध्ये हा सर्वोत्तम पर्याय आहे. 18 कॅरेट हे दागिने दिसायला अधिक पिवळसर आणि उठावदार असतात. विशेष समारंभात किंवा स्टाईल दाखवण्यासाठी 18 कॅरेटचे दागिने हे उपयुक्त ठरतात. तर आज आपल्याला सोन्याच्या भावामध्ये थोडी वाढ बघायला मिळाली. तर हे होतं आजचे शेअर मार्केटमधले जे सोने आणि चांदीचे दरातील हा फरक आपण आज पाहिला.